आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आणि या दिवशी मी आहे इथे एअरपोर्टवर. हे एअरपोर्ट आहे इंदोरला माझ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माझं मनोभावे स्वागत केलं आणि खूप आदर तिथे केलं. मी आली आहे महाकालाच्या दर्शनाला. महाकाल मला असं वाटतं की एक प्रचंड शक्तीचं स्थान आहे आणि मी संकल्प केला होता गुरुपौर्णिमेला मी महाकालाचं दर्शन घेईन. असा संकल्प बोलून दाखवल्यावर माझ्या या दोन मैत्रिणी लगेच तयार झाल्या. ते म्हणजे माधुरीताई आणि श्वेताताई. या दोघींनी मला कधी एकटं पडू दिलं नाही. मी म्हटलं मला एकटं जायचं आहे, कंटाळा आला. लगेच त्या माझ्यासोबत आल्या आणि माझी धाकटी बहीण यशस्वी हा विशेष या दौऱ्यामधला विषय आहे. ती पण दर्शनाला आली. मला याचा विशेष आनंद आहे. मी तिथे मनोभावे दर्शन केलं. हे उपमुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे, त्यांचीही माझी भेट झाली आणि आपली पब्लिक तर कुठे आहेच आहे. लाईन म्हणून ओरडत आहेत, ओ ताई. आणि आश्चर्य म्हणजे या मंदिरात जिथे मी दर्शन घेत आहे तिथे लोक पंकजाताई बाग फुलवते असं लाईनमधून गाणं म्हणत होते. हे खूप मोठं कौतुक आहे आणि ईश्वराचे आशीर्वाद आहेत. ईश्वराचा संकेत आहे की या लोकांच्याकडे पहा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी परिश्रम घ्या. महाकालाची, कालभैरवाची, शक्तिपीठांची ऊर्जा घेऊन पूर्ण वर्षभर राबण्यासाठी मी तयार आहे.